नमस्कार मंडळी, हरे कृष्ण. कसे आहेत सगळे? व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा किंवा विषय असा की मागच्या 2-3 दिवसाखाली मी माझ्या माझ्या बाळाचे पाऊलुंडे केले होते आणि ते पाऊलुंडे बनवत असताना माझ्याकडून एक पाऊलुंडा फुटला. त्याच्यावरून माझ्या डोक्यामध्ये अनेक सकारात्मक विचार आले, अनेक चांगल्या गोष्टी विचार आले. त्यातले 2-3 मी तुमच्यासोबत शेअर करते. तर आता त्यात पण सांगायचा महत्त्वाचा मुद्दा, आपल्या डोक्यात जर सकारात्मक विचार असतील, आपल्याकडे पॉझिटिव्हिटी असेल, तर आपल्या मनामध्ये चांगले विचार येतात. आणि आपल्या मनामध्ये निगेटिव्ह असेल किंवा नकारात्मक विचार असतील, वाईट विचार येत असतील, तर तिथंही मग त्या गोष्टीवरून नकारात्मक विचार माझ्या मनात आले असते. तर मी पॉझिटिव्ह आहे, मी सकारात्मक विचार करते बऱ्याच वेळा, म्हणून मग मला ते चांगले विचार आले. पण इथंच मी निगेटिव्ह विचार करत असते, तर मग माझ्या मनामध्ये असा विचार आला असता की अरे यार, माझ्याकडून हा कसं काय फुटला, किंवा मी भरताना व्यवस्थित का नाही भरला, किंवा माझं सगळं तेल खराब झालं, असा मी विचार केला असता. पण माझ्या मनावर खूप छान विचार आले. तर ते काय सकारात्मक विचार आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करते. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळत राहील. चला तर सुरुवात करूयात. तर पहिलं तर काय घडलं ते सांगते. मी भरपूर पाऊलुंडे बनवले होते, त्यातले सगळे तळून झाले आणि शेवटचा जो आपण घाणा म्हणतो किंवा शेवटचे एक 5 ते 7 पाऊलुंडे होते आणि त्यातला एक फुटला आणि त्यातलं पुरण सगळ्या कढईत पसरत होतं. पण त्याच्या अगोदर मी पटकन तो फुटलेला पाऊलुंडा बाजूला काढून ठेवला, कारण त्याचा मी काहीच उपयोग करू शकत नाही आणि बाकीचं तेल खराब होऊ नये म्हणून तो काढला आणि बाकीचे छान तळले. तळत असताना माझ्या मनामध्ये विचार आला, हा पाऊलुंडा जसा फुटला ना, तसंच आपल्या आयुष्यात सुद्धा असे अनेक टॉक्सिक लोक असतात जे आपला आत्मविश्वास फोडतात. आपल्या आयुष्यात चांगल्या पाऊलुंड्यांसारखी चांगलीही लोक असतात. एखादीच व्यक्ती टॉक्सिक असते किंवा अनेक व्यक्ती टॉक्सिक सुद्धा असू शकतात. मग तिथं आपण काय करतो, तर तो उंडा जर मी साईडला काढला नसत, अख्खं तेल खराब झालं असतं. बाकीच्याही उंड्यांना पुरण चिटकून ते खराब झालं असतं. म्हणजे थोडक्यात काय, त्या टॉक्सिक व्यक्तींमुळं, त्यांच्या टॉक्सिक वागण्यामुळं आपल्या आयुष्यात आपण जे चांगले क्षण आहेत, चांगल्या गोष्टी आहेत, त्या सुद्धा आपण खराब करून घेतो. आपण आतून खचत जातो. त्यामुळं आपल्या आयुष्यात जे टॉक्सिक लोक आहेत, जर शक्य असेल तर त्यांच्यासोबतचं नातं संपवून टाका. तर तुम्ही म्हणाल ते दूरचे असतील तर आपण त्यांच्यासोबतचं नातं संपवू शकतो, पण ते घरातलेच असतील, जवळचेच असतील, काय करायचं? तर ते त्यांचे टॉक्सिक विचार असतील, त्यांचे टॉक्सिक बोलणं असेल, आपल्याला नाही आवडत त्या गोष्टी असतील, त्यांना थोडंसं इग्नोर करायचं. त्यांच्यात काय चांगलं आहे, आपल्याला त्यांच्याकडून काय चांगलं घेता येईल, असा सकारात्मक विचार करून पुढे जायचं. तरच आपल्याला आयुष्यात आनंद मिळेल, समाधान मिळेल. आपण जर त्यांच्या निगेटिव्ह गोष्टीकडे लक्ष देत राहिलो तर आपल्यामध्ये निगेटिव्हिटी येत राहील. पण आपण त्यांच्याकडच्या सकारात्मक गोष्टींकडं, त्यांच्यातल्या चांगल्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं तर आपल्यालाही चांगलं वाटेल. बरोबर ना? व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि याबद्दल तुमचं काय मत आहे हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आता दुसरा मुद्दा, फुटलेला पाऊलुंडा आहे. मी त्याच गोष्टीला जर धरून बसले असते तर माझे जे आहेत त्यात राहिलेले पाऊलुंडे ते सुद्धा करपून गेले असते किंवा कच्चे राहिले असते ह्या गोष्टी. तसंच आपल्या आयुष्यात काही गोष्टी घडून गेलेल्या असतात, पण त्याच गोष्टीचा विचार सुद्धा आपण आजच्या काळात सुद्धा करत असतो. म्हणजे भूतकाळात घडून गेली घटना ती, पण त्याचा विचार आपण वर्तमानात करून आपलं वर्तमान खराब करत असतो. त्यामुळं मागच्या काळात ज्या गोष्टी घडल्या त्या तिथंच सोडून द्यायच्या आणि नव्यानं पुन्हा सुरुवात करायची. प्रत्येक गोष्टीमध्ये चांगलं सकारात्मक विचार करत राहायचं. आणि आपल्याकडे आता समोर ज्या काही गोष्टी आहेत चांगल्या, तर मी जसं बाजूला काढला की त्याचा विषय तिथंच संपला. मी परत त्याला तेलात टाकलं, त्याला रिपीट काहीच केलं नाही. एकदा घडून गेली ना घटना, त्याचा आपण काहीच करू शकत नाही. पण आपल्यासमोर जो काही आनंद आहे, जे काही सुंदर आयुष्य आहे, ते भूतकाळाचा विचार न करता, विचार नाही करायचा, पण ज्या काही घटना घडून गेल्या त्यातून काही जे अनुभव आलेत ते अनुभव मात्र कायम आपल्या गाठीशी ठेवायचे. त्याच्यातूनच आपलं पुढचं आयुष्य सुंदर करायचं आणि वर्तमानात जगण्याचा प्रयत्न करायचा. कारण भविष्यात काय घडणार आहे हे आपल्याला माहीत नसतं, ते अजून यायचंय. तरी भविष्यासाठी आपण प्रयत्न थोडेफार केलेच पाहिजेत, कारण जे काही चालू आहे आपलं ते सगळं सुंदर उज्ज्वल भविष्यासाठीच चालू आहे. भूतकाळात घडून गेलेल्या घटना आपण कधीच बदलू शकत नाही, त्याच्यामुळे ते डोक्यातही ठेवायचं नाही, मनात त्याच्याबद्दल विचारही आणायचे नाहीत. कदाचित काही घडलंय असंही लक्षात ठेवायचं नाही, वाईट स्वप्न म्हणून विसरून जायचं. असा दुसरा विचार माझ्या मनामध्ये आला. आणि तिसरा विचार म्हणजे फुटलेला पाऊलुंडा जसा मी साईडला केला
तसंच आपल्या स्वतःमधले सुद्धा जे काही दुर्गुण आहेत ते आपण बाजूला ठेवले आणि आपल्यामधले जे चांगले गुण आहेत त्याच्यावरती आपण फोकस केलं तर आपलं आयुष्य अगदी सुंदर होईल. जसं माझे सगळे पाऊलुंडे खूप छान झाले, अगदी तसंच आपल्यातले वाईट दुर्गुण किंवा प्रत्येक व्यक्तीमधले जे काही दुर्गुण आहेत त्याच्याकडे आपण दुर्लक्ष केलं आणि आपल्यातल्या चांगल्या गुणांकडे, चांगल्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर आपलं आयुष्य खूप सुंदर होईल. मीही नेहमी तोच प्रयत्न करत असते की माझ्याकडे जे वाईट गुण आहेत त्याच्याकडे मी लक्ष देत नाही, जे चांगले गुण आहेत त्याच्यावरती त्याच्यावरती प्रोग्रेस करण्याचा प्रयत्न करते, त्याच्यावरती काम करते. जसं की आता मला लिहिता खूप छान येत होतं, तर मी आणखीन लिहिण्याचा प्रयत्न करते. तर बऱ्याच वेळा काय होतं, आता मला सांगू, मला गाता कसलंच येत नाही आणि मला सिंगिंग आवडतही नाही. डान्सिंग थोडंफार जमतं पण त्याच्यात मला इंटरेस्ट नाही आहे. त्याच्यामुळे त्या गोष्टींना मी धरून बसले का की मला डान्स करता येत नाही, मला गाणं म्हणता येत नाही, असं नाही. त्या गोष्टींना मी सोडून दिलं. सिंगिंग, डान्सिंग इट्स ओके, नाही मला आवडत, मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं कारण मला ते आवडत नाही. पण मला लिहिता येतं, मी त्याच्यामध्ये प्रोग्रेस केली, खूप छान छान लिहित गेले. तर तुमच्यासाठी सगळ्यांसाठी एक सरप्राईज लवकरच येईल. छान छान लिहित गेले, ते तुमच्यासोबत मांडत गेले. आता ह्याच चॅनलवरचा माझा पहिला जो व्हिडिओ आहे जो मी असा फ्रंट कॅमेऱ्याने बोललेले आहे, त्यात माझा कॉन्फिडन्स बघा आणि आता मी तुमच्यासोबत बोलते, हा कॉन्फिडन्स बघा. आणि तेव्हा मी स्क्रिप्ट लिहायचे, मग पाठ करायचे. आता तशी गरज पडत नाही. आता मनामध्ये एखादा विचार आला तर मी पटकन तुमच्यासोबत तो बोलू शकते, तुमच्यासोबत तो शेअर करू शकते. म्हणजे माझ्याकडे जे बोलण्याचं स्किल आहे, लिहिण्याचं स्किल आहे, त्या गोष्टींमध्ये मी प्रोग्रेस करत गेले. म्हणजे माझ्याकडे जे काही चांगलं आहे त्याच्यामध्ये मी प्रोग्रेस करत गेले. आणि आता या सगळ्या गोष्टींमध्ये व्हिडिओ एडिटिंगची सुद्धा गरज होती. तेही मला फार येत नव्हतं पण माझ्यासाठी ते गरजेचं होतं आणि मला त्याच्यामध्ये आवड होती. अगदी 0 पासून मी एडिटिंग शिकले. तर बऱ्यापैकी जेवढी गरजेची आहे तेवढी तरी एडिटिंग जमते. मी प्रॉपर एडिटर असं म्हणता येणार नाही, पण मला जेवढं माझ्या व्हिडिओसाठी गरजेचं आहे व्हिडिओ एडिट करणं तेवढं मला जमते. म्हणजे काय, थोडक्यात आपल्याला या एका गोष्टीवरून, म्हणजे एक पाऊल उंडा फुटला त्याच्यावरून मला 3 छान गोष्टी सुचल्या, सकारात्मक विचार माझ्या मनामध्ये आले. अशा अनेक गोष्टी असतात आपल्या आजूबाजूला. एक छोटी घटना असते, त्याच्यामध्ये अनेक काही गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात, चांगल्या सुद्धा आणि वाईट सुद्धा. त्याच्यामध्ये आपण वाईट शिकायचं का चांगलं शिकायचं हे आपल्या हातात असतं. त्याच्यामुळे मी नेहमी चांगलं शिकण्याचा प्रयत्न करते आणि तेच तुमच्यासोबत शेअर करण्याचा सुद्धा प्रयत्न करते. आयुष्यात माझ्याही बऱ्याच नकारात्मक गोष्टी घडत असतात. आयुष्य आहे नकारात्मक सकारात्मक गोष्टी घडत जातात, पण मी तुमच्यासोबत सकारात्मक गोष्टी शेअर करण्याचा प्रयत्न करते. आपण ज्याच्यावरती जेवढं जास्त लक्ष देऊ ना तेवढी ती गोष्ट मॅनिफेस्ट होते आणि ती तेवढी आपल्या म्हणजे दुपटीनं वेगानं आपल्याकडे येत राहते. त्याच्यामुळे आपण नकारात्मक विचार केला तर निगेटिव्हिटीच आपल्याकडे येत राहील आणि सकारात्मक विचार केला तर सकारात्मकताच येत राहील. जसं की ह्या आता फुटलेल्या पाऊलुंड्यावरून माझ्या लक्षात आलं, अगदी तसंच. तर पुन्हा एकदा सांगते थोडक्यात, ते 3 मुद्दे कुठले जे मला पाऊलुंडा फुटला त्याच्यावरून लक्षात आले. पहिला मुद्दा, टॉक्सिक लोकांना बाजूला करून आपल्या सुंदर आयुष्याकडं वाटचाल करायची, आपलं सुंदर आयुष्य जगत राहायचं. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या जवळच्या व्यक्तींमधले वाईट गुण, वाईट गोष्टी किंवा आपल्या स्वतःमधल्या सुद्धा वाईट गोष्टी, वाईट गुण यांच्याकडे दुर्लक्ष करून आपल्यातल्या चांगल्या गोष्टींकडे फोकस करायचं, चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आणि त्याच्यामध्ये प्रोग्रेस करण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे भूतकाळात घडून गेलेल्या घटनांवरती रडत बसण्यापेक्षा माझ्यासमोर जे सुंदर आयुष्य आहे ते जगण्याचा प्रयत्न करायचा. 3 गोष्टी मला तरी ह्यातून समजल्या. तुम्हाला यातली कोणती गोष्ट जास्त त्याच्याशी रिलेट करते हे नक्की सांगा. आणि हो, आपल्या मंदारच्या पाऊलुंड्याचा मोठा व्हिडिओ आणि डेली व्लॉग सुद्धा आपल्या मंदार आणि आई ह्या यूट्यूब चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे. तर तो बघायचा असेल तर आपल्या ह्या यूट्यूब चॅनलच्या बायोमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तिथं नक्की जाऊन व्हिजिट करू शकता. आणि तिथं तुम्हाला व्हिडिओ आवडले तर त्या चॅनलवरती सुद्धा नक्की सबस्क्राईब करू शकता. कारण मी तुमच्याशी असं बोलते, फक्त मी बोलते का रिअल लाईफमध्ये मी तशीच आहे हे तुम्हाला तिथं कळेल. मी तिथं माझं डेली रुटीन नाही म्हणता येणार, माझ्या आयुष्यात घडलेल्या चांगल्या वाईट सगळ्या गोष्टी मी शेअर करत असते, मिनी व्लॉगद्वारे, मोठ्या व्लॉगद्वारे. तर माझी लाईफस्टाईल तिथं मी शेअर करत असते. तर तिथं सुद्धा नक्की तुम्ही जाऊन चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओ आवडले तर लाईक सुद्धा नक्की करू शकता. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, हरे कृष्ण, काळजी घ्या. आणि हो,
अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. चलो बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग.